मार्केटमध्ये आलो आपण पैसे कमवायचे आहेत, पण आपल्याला पैसे कमवताना अनालिसिस कसं करायचं हे नक्की माहिती नसतं. समजा आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचा ठरवला. आपण विचार करतो मला फ्युचर नाही करायचं, मला ऑप्शन करायचंय. ऑप्शनमध्ये आज खूप मोठ्या लोकांचं पॅड निर्माण झालेलं आहे, की मला ऑप्शनमध्ये पैसे कमवायचे आहेत. पण ऑप्शनमध्ये पैसे कमवत असताना आपल्याला ट्रेंड माहिती नसतो. आता हा ट्रेंड कसा माहिती करायचा? मार्केट आज कुठून कुठेपर्यंत जाणार आहे, हे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही पडणार, तोपर्यंत तुम्ही एंट्री कुठे घेणार आणि एक्झिट कुठे घेणार हे तुम्हाला समजत नसतं. आता असाच एक कॅल्क्युलेशन फंडा आहे, जो इंडिया विक्स वरती आहे. तो इंडिया विक्स काही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन ती शीट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. काय होणार आहे बघायचंय. बघूया या व्हिडिओच्या मार्फत इंडिया विक्स आपण वापरून आजच्या लेवल म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी कुठेपर्यंत जाऊ शकतात. एकतर वरती कुठे जाणार आहे किंवा खालती कुठे जाणार आहे. ते फक्त रँडमली तुम्हाला सांगत असतं. तेच आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार. इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपला व्हिडिओ जे कोणी नवीन लोक बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊया. सुरुवात करूया इंडिया विक्स. इंडिया विक्स मध्ये आपल्याला काही नंबर्स दिसतात आणि ते नंबर्स आपल्याला एनएससी काउंटिंग करून देत असते की हे आज मार्केट कुठेपर्यंत जाणार आहे. आता त्यांचे जे काही फंडे आहेत ते कॅल्क्युलेशन्स आपल्याकडे काही आहेत पण काही नाही आहेत. व्हॉल्टिलिटी किती आहे ते एनएससी सांगणार, पण त्याच्यावरून मार्केट कुठेपर्यंत जाऊ शकतं याचा अंदाज आपण लावणार. आता तो कसा लावायचा ते आपण थोडंसं बघूया आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे असतात. आता हे कॅल्क्युलेशन्स एका एक्सेल शीट वरती आहेत. ते एक्सेल शीट वरती मी बनवून ठेवलंय. ते तुम्हाला मिळणार आहेत, पण कोणत्या माध्यमातून मिळणार आहेत ते व्हिडिओ बघत राहा. शेवटी तुम्हाला नक्की समजून जाईल की तुम्हाला ही शीट कुठे मिळेल. बरं पुढे जाऊया आपण. इथे मी काही कॅल्क्युलेशन मांडलेलेच आहेत. आता ही कॅल्क्युलेशन्स काय आहेत ते मी तुम्हाला एक वेळ समजावून सांगतो. इथे बघा निफ्टी स्पॉट आहे, आजचा ओपन आणि आजचं इंडिया विक्स. आता इंडिया विक्स हे इंडायसेस आपल्या मार्केटची व्हॉल्टिलिटी दाखवतं. तर 15.66% व्हॉल्टिलिटी जी आहे ती कशी डिवाइड केली जाते आणि त्याच्यातून दिवसाच्या, वीकच्या किंवा मंथलीच्या आपण लेवल काढू शकतो, म्हणजे एक अंदाज लावू शकतो, ते याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे. तर इथे बघायचं मी काय केलेलं आहे. हा एक फॅक्टर वापरलाय त्यांनी मंथलीला आणि तो वापरत असताना बघा इथे काय केलंय त्यांनी. आज काय आहे, विक्स आहे 15.66. त्याला मंथली जो फॅक्टर आलेला आहे त्या फॅक्टरने डिवाइड केलेला आहे आणि तो 4.52 आलेला आहे. आजची निफ्टी ओपन आहे 22,847.25. तर इथून पुढे एक महिन्यामध्ये 4.5% जाईल असं ते सांगत असतं. तर मग हा फॅक्टर कसा आला? तर फॅक्टर हा स्क्वेअर रूट करतो आणि मग येतो. समजा एक वर्षाचे महिने किती आहेत? तर 12. तर आपल्याला इथे बघा स्क्वेअर रूट करायचा आपल्याला 12चा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 12 आणि तो किती येतो? 3.46. इथं आला का 3.46 आलेला आहे. आता इथे वीक आहेत. आता वीक किती आहेत वर्षामध्ये? तर 52 आहेत. तर 52 वीक जे आहेत ते मी त्याचा रूट करून बघतो किती येतं आणि त्या पद्धतीनं आपण वीकली आपल्याला मार्केट कुठे जाणार ते समजणार. तर वीकली जर बघायला गेलं तर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टाकायचंय 52 वीक आणि इथे स्क्वेअर रूट आपल्याला 7.21 येते. आता 21 जे आहे 7.21 आजचा जो विक्स आहे त्याला आपण डिवाइड केलं तर आला किती? 2.17. आता किती मार्केट आहे? 22,847.25 इंटू 2.17%. म्हणजे किती येणार?
इथे बघा एक हप्त्याच्या नंतर किती येते, 23,हजार 343 असं ते येतं. आणि हे कॅल्क्युलेशन्स मी याच्यामध्ये बसवलेले आहेत. आता इथे डेली काढलंय 15.48, म्हणजे इथे बघूया काय येते, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 252. आता 252 जे आहेत दिवस आपण ट्रेडिंग करतोय, तसे वर्षाचे दिवस असतात 365, पण आपण डेली काढण्यासाठी 252 दिवस जे आहेत ते आपण ट्रेडिंग करतो, तेवढेच मी इथे पकडलेले आहेत. तर काय होते बघा, इथं किती येतं, 15.87. 15.87 नि काय केले आपण, 22,847 ला डिवाइड केलं तर 0.98 आलं. आता मी काय केलं, 0.98 हा याला इंटू आणि पर्सेंटेज केला, म्हणजे काय, 22,847.25 इंटू 0.98%. किती येणार, ते आपली आजची लेवल 23,072. एक वेळ आपण कॅल्सी मारून बघूया. या कॅल्सी मध्ये मी इथे टाकतोय 22,847 प्लस 0.98%. किती आलं, 23,072.90, म्हणजे 23,071, 72, 70 बरोबर. तर इथे एवढंच आलेलं आहे. तर ते जे आहे ते आज आपण काय केलं, आपल्या हा आपला चार्ट आहे, चार्ट वरती मी इथे टाकलेला आहे 23,072 बरोबर आहे. आणि हा टाकलेला आहे खालचा सपोर्ट 22,621. तर हा तुम्हाला इथे 22,621 दिसला. आता इथे बघायचं, आज दिवसभरात मार्केट कुठे गेले. इथे एक वरती जायचा प्रयत्न सुद्धा केला, पण तो फेक ब्रेकआउट. जर मला सकाळीच माहिती होतं मार्केट याच्या वरती जाणार नाही, तर मी लेवल घेतलीच नाही. आता ह्या लेवल घेणं आणि न घेणं ते तुमच्यावरती आहे. कारण हे विक्स किंवा निफ्टीच्या लेवल ह्या नक्की तुम्हाला प्रॉफिट करून देतील असं काहीही नाही. याच्यावरती कोणीही दावा करत नाही. मी फक्त हे शिकवायचा प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो, हे असंच आपण शिकू शकतो, बऱ्याचशा लेवल काढू शकतो, बँक निफ्टीच्या सुद्धा काढू शकतो. जर का ही शीट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फक्त या समोर दिलेल्या नंबरवरती हाय करा, लिहा विक्स कॅल्क्युलेशन चार्ट. तुम्हाला ती सीट अशीच्या अशी दिली जाईल. तुम्ही दिवसभराच्या लेवल अंदाजपणे ज्या येतील त्याच्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करून काम करू शकता. तर मित्रांनो, हे तुम्हाला निफ्टीचे कॅल्क्युलेशन समजले. आता याच्यावरती आपण शक्यतो लेवल पकडून काम करत नाही, मी माझ्या स्ट्रॅटेजीवरती काम करत असतो. पण ह्या विक्सचा वापर मी कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी करतो, ते आज तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आज विक्स वरती स्टॉप लॉस कसा लावायचा हे बघून घ्या तुम्ही. आणि जसं मी बोलणार तसं तुम्ही नोट डाऊन करत चला. तर त्या पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉस जर लावला तर कदाचित तुमचे बरेचसे एसएल होता होता वाचतील. आता जाऊया आपण एनएससीच्या साईट वरती. एनएससीच्या साईट वरती आलो आणि सकाळी आल्याच्या नंतर इथे इंडायसिस मध्ये गेलो. आणि इंडायसिस मध्ये गेल्याच्या नंतर 9:20 इथं बघायचं. 9:20 इथं जी काय दिसते चेंजेस, इंडिया विक्स इथे दिसतोय तुम्हाला, इंडिया विक्स. तर हा इंडिया विक्स जो आहे तो सकाळी बघायचा चेंजेस किती आहे, 9:20. आणि त्याच्यानंतर आपण ठरवायचं आजची व्हॉल्टिलिटी काय असू शकते. तर आजची व्हॉल्टिलिटी कशी समजायची ते बघा. आज मार्केट -0.5 किंवा +0.5 पर्यंत असेल तर आपल्याला फक्त 15% स्टॉप लॉस लावायचा निफ्टीमध्ये. पुढे तुम्हाला 0.5च्या वरती किंवा 0.5 मायनसच्या खाली म्हणजे एक्स्ट्रा असेल, तर तो 1 पर्यंत असेल तर त्यासाठी तुम्ही 18% स्टॉप लॉस लावायचा आणि तो आपल्या स्ट्राईक प्राइसच्या प्रीमियम वरती लावायचा. आता स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम ज्यावेळी तुमची स्ट्रॅटेजी बनणार, जिथे बाय झालेलं असतं त्या लेवल वाढून आपल्याला दाखवायचं की किती टक्के खाली येतो किंवा किती टक्के वरती जातो. पुढे त्याच्यानंतर बघा, 1% वरती किंवा 1% खाली मायनस किंवा
प्लस असू शकतं. आता किती आहे? 1.84 आहे. तर 1.84 आहे म्हणजे 1.5च्या वरती आहे. 1 पासून 1.5 पर्यंत असेल तर 20% ठेवा आणि 1.5च्या वरती असेल मायनस किंवा प्लस तर तुम्ही ठेवताना काय ठेवायचं? 25% स्टॉप लॉस. आता तो स्टॉप लॉस प्रीमियम जे आहे तो किती आहे? समजा तो एक तुम्हाला मी दाखवतो. समजा आपण ₹150 एक स्ट्राईक प्राइस बाय केलाय तर त्याच्यावरती काय करायचं? स्टॉप लॉस कसा लावायचा? तर -25% 112चा स्टॉप लॉस आणि तो स्टॉप लॉस कंडिशन 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती असते. त्यामुळं त्या पद्धतीने जर का तुम्ही ते करत राहिलात तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकताय. नाहीतर शक्यतो तुम्ही सर्वांनाच ऐकलेलं आहे की आपण ऑप्शन मध्ये कायमच लॉस असतो. तर लॉस करण्याची कारण कदाचित ही असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्यवस्थित बघा, नोट डाऊन करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना विक्स कॅल्क्युलेशन शीट हवी आहे त्यांनी समोर दिलेल्या नंबरवरती फक्त हाय करून लिहा विक्स कॅल्क्युलेशन शीट किंवा विक्स कॅल्क्युलेशन चार्ट. धन्यवाद.